मुंबईत मालाडमध्ये एक धक्कादायक घटना घडली। एका खासगी कोचिंग क्लासमध्ये गृहपाठ केला नाही म्हणून 2 विद्यार्थ्यांना चक्क नग्न करून वर्गाबाहेर उभं राहण्याची शिक्षा देण्यात आली होती। 5वी-6वीचे हे विद्यार्थी आहेत। श्री ट्युटोरियल्स नावाच्या एका कोचिंग क्लासमध्ये हा संतापजनक प्रकार घडलाय। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर क्लास विरोधात तीव्र संतापाची भावना आहे। क्लासचे चालक गणेश नायर आणि सरोज नायर यांनी झी मीडियाशी बोलताना या प्रकाराबाबत माफी मागितली आहे। माथेफरू पतीनं पत्नी आणि मुलांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुलडाण्यामधल्या मेहकर तालुक्याच्या कासारखेड इथं घडली आहे। नराधम पतीनं पत्नी आणि मुलं झोपेत असताना त्यांच्यावर कुऱ्हाडीनं हल्ला करून ठार करण्याचा प्रयत्न केला। या घटनेमध्ये एक मुलगी ठार झाली असून अन्य 3 गंभीर जखमी आहेत। घटनेनंतर आरोपी पती फरार झालाय। चिरडलं। या अपघातामध्ये वाहतूक पोलीस चंद्रकांत साळुंखे यांचा जागीच मृत्यू झालाय। या अपघातानंतर बस चालकानं अन्य 2 ट्रकलाही धडक दिली। यामध्ये दोन्ही ट्रक ड्रायव्हर जखमी झाले। ठाण्यामधल्या घोडबंद रोड परिसरात हा अपघात झाला। या अपघातानंतर बस चालक गजानन शेजू याला अटक करण्यात आली आहे। दरम्यान पोलीस नाईक साळुंखे यांच्या पत्नीनं दुःख बाजूला सारून त्यांचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला। डहाणू तालुक्यातल्या चारोटी नाक्याजवळील जंगलात एका महिलेचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आलाय। सदर महिलेनं आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली याबाबत संशय व्यक्त केला जातोय। दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। मिरज शहरात बेथलहेम नगर परिसरामध्ये एका व्यक्तीच्या घरामध्ये तब्बल 3 कोटी रुपयांची रोकड सापडली आहे। मैनुद्दीन मुल्ला असे या व्यक्तीचं नाव आहे। मुल्ला याला सकाळी पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलं। त्यावेळी त्याच्याकडे 1 लाखाची रक्कम सापडली। त्यावरून पोलिसांना संशय आला आणि त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला। यावेळी 500 आणि 1000च्या नोटांच्या थप्प्या सापडल्या। ही रक्कम तब्बल 3 कोटी रुपये होती। ही रक्कम हवाला किंवा बनावट नोटांच्या प्रकरणातली असावी असा संशय व्यक्त करण्यात येतोय। मुल्ला याला अटक करण्यात आली आणि पोलीस याबाबतचा अधिक तपास करतात। चंद्रपूरमध्ये नशा करणाऱ्या शाळकरी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। एका बागेमध्ये मुलं चामडे चिकटवणाऱ्या सोल्युशननं नशा करताना आढळले। कोणत्याही हार्डवेअरच्या दुकानामध्ये मिळणारे सोल्युशन घेऊन ही मुलं बागेत जात आणि त्यानंतर एका पातळ प्लास्टिकवर हे सोल्युशन चोळल्यास त्यातून नशा येत असल्याचा या विद्यार्थ्यांना समजलेलं होतं। नशा करणारे हे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी 5वी आणि ते 9वी या इयत्तेतले आहेत। पोलिसांनी या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून सगळी परिस्थिती सांगितली। शाळकरी वय लक्षात घेता या मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिलं। शाळकरी मुलांना सोल्युशन विकणाऱ्या विशिष्ट दुकानदाराला पोलिसांनी तंबी दिली आहे। नंदू माधव दिग्दर्शित शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाच्या गाडीला बीड जिल्ह्यातल्या माजलगावजवळ अपघात झाला। नांदेडमध्ये नाटकाचा प्रयोग होता। यासाठी कलाकार मंडळी ट्रेननं गेली होती। मात्र बॅकस्टेजचे काही कलाकार सामानासह टेम्पोमधून परतत असताना माजलगावजवळ टेम्पो पलटी झाला। यामध्ये ड्रायव्हरसह 1 कलाकार जखमी झाला तर आनंद मोघे या बॅकस्टेज कलाकाराचा अपघातात मृत्यू झाला। अपघाताची माहिती समजताच कलाकार मंडळी घटनास्थळी रवाना झाली। गोंदिया जिल्ह्यातल्या राका गावात बोरवेलमध्ये पडलेल्या 3 वर्षाच्या विवेक दोनोडेला बाहेर काढण्यात अद्याप यश आलेलं नाही। गेल्या 50 तासांपासून विवेक आतमध्ये अडकलेला आहे आणि त्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात माती खचल्यामुळे अडचणी येतात। मध्य प्रदेशमधल्या बालाघाट इथनं कोळसा खाणीमधल्या अभियंत्याच्या पथकाला पाचारण करण्यात आलंय। मात्र 3 दिवस होऊन गेल्यानं विवेकचा मृत्यू तर झाला नसेल ना अशी भीती व्यक्त करण्यात येते। वापरात नसलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये पडलेल्या चिमुकला तब्बल 3 दिवसांनंतर सुखरूप सापडल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे। फैयाज मुलतानी असे या 9 वर्षांच्या मुलाचं नाव आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी मित्रांसोबत खेळत असताना फैयाज टाकीत पडला। अखेर फैयाज हरवल्याची तक्रार पोलिसांमध्ये देण्यात आली। 3 दिवसांनंतर परिसरातल्या एका मुलाला तो टाकीत आढळला। त्याला कोणीतरी टाकीमध्ये ढकललं असावं तसंच त्याला भांग पाजली गेली असावी असा संशय व्यक्त करण्यात येतोय। लोकल ट्रेनचे 3 डबे अंगावरून गेल्यानंतरही एक जण जिवंत राहिल्याची घटना मुंबईत घडली आहे। मस्जिद बंदच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 वरून अचानक एका इसमानं रुळावर उडी घेतली। मोटरमधनं प्रसंगविधान राखत ब्रेक दाबले पण तोवर इसमाच्या अंगावरून 3 डबे गेले होते। तात्काळ धावपळ सुरू झाली। ट्रेनखाली नेमकी काय अवस्था आहे याची तपासणी सुरू झाली। या इसमाला ट्रेनखालून काढण्याचे प्रयत्न सुरू झाले मात्र तो इसम या सर्व लोकांच्या अंगावर दगड फेकायला लागला। अखेर एक रेल्वे कर्मचारी हेल्मेट आणि सेफ्टी जॅकेट घालून ट्रेनखाली गेला आणि त्या इसमाला खेचून बाहेर काढलं। या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडलेलं असल्यानं त्यांना हा सगळा प्रकार केल्याचं रेल्वे प्रशासनानं सांगितलं।
मध्य रेल्वेकडून हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। हा ब्लॉक शनिवारी मध्यरात्री 12 ते रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत घेण्यात आला। हार्बर मार्गावर डीसी ते एसी परिवर्तनाची चाचणी घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे शनिवारी मध्यरात्री सीएसटीहून पनवेलसाठी सुटणारी शेवटची लोकल रद्द करण्यात आली आहे। शनिवारी पनवेलसाठी सीएसटीहून शेवटची लोकल 10:18 आणि वाशीसाठी 10:37 आणि अंधेरीसाठी शेवटची लोकल 11:07 सुटेल। हार्बरसह ठाणे ते वाशी पनवेल या ट्रान्स हार्बर वेळापत्रकातही बदल करण्यात आलाय। हार्बर मार्गावर रविवारी कोणताही मेगा ब्लॉक होणार नाही। मुंबईतल्या टॅक्सीमध्ये एक बॉक्स बसवण्यात आला असून त्यामध्ये एक लाल रंगाचं बटन लावण्यात आलंय। बटन दाबताच आपले कॉल टॅक्सी प्रोव्हायडर कंपनीला जातो आणि आपण मदतनीसाशी थेट बोलू शकतो आणि आपली समस्या सांगू शकतो। हे मदतनीस मुंबई पोलिसांशी त्वरित संपर्क साधत कॉन्फरन्स कॉलद्वारे त्वरित मदत घेणार आहेत। या बटनामुळे एकट्या दुकट्यानं प्रवास करणाऱ्यांना आता तात्काळ मदत मिळू शकते। मेडिकल नेग्लिजन्स सारख्या तक्रारींमध्ये महाराष्ट्राचा देशामध्ये 3ऱ्या क्रमांकावर असल्याचं नुकतंच सर्वेक्षणामध्ये पुढे आलंय। पुण्यामध्ये पार पडलेल्या मेडिकल लीगल रिव्ह्यू या परिषदेमध्ये माहिती देण्यात आली आहे। वैद्यकीय क्षेत्रात होणाऱ्या निष्काळजीपणासाठी डॉक्टरला किंवा हॉस्पिटलला सरळ न्यायालयामध्ये खेचलं जातं। गेल्या काही वर्षांमध्ये याच्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि याविषयी दाखल तक्रारींपैकी सर्वाधिक म्हणजे 24% निकाल हा पंजाबमध्ये देण्यात आलेला आहे। परदेश पलायनानंतर पत्रकारांवर टीका करणारे उद्योजक आणि युवी समूहाचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या मार्च अखेरपर्यंत भारतात परत येणार आहेत। विजय मल्ल्या यांना ईडीनं शुक्रवारी समन्स बजावले। 18 मार्चला हजर राहण्यासाठी सांगितलेले मग विजय मल्ल्या या महिन्याच्या अखेरीस भारतात परततील अशी माहिती त्यांच्या वकिलानं सीबीआयला दिली आहे। दरम्यान मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी किंगफिशर एअरलाईन्सचे माजी वित्त अधिकारी ए रघुनाथ यांची शुक्रवारी ईडीने चौकशी केली। आयडीबीआय बँकेचे 900 कोटी रुपये कर्ज थकवल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतल्या आता 3 दिवस पाणी टंचाईची घोषणा करण्यात आली आहे। बारवी धरणानं तळ गाठल्यानं महाराष्ट्र शासनाच्या ठाणे पाटबंधारे विभागानं पाणी कपात वाढवली आहे। पावसाळा सुरू होईपर्यंत उपलब्ध पाणी पुरावं यासाठी पाणी कपातीमध्ये वाढ करण्यात आली आहे। लातूर जिल्ह्यातल्या गावागावामध्ये पाण्याचं मोठं दुर्भिक्ष आहे। गावागावात पाण्यासाठी घागरीच्या रांगा लागल्याचं चित्र दिसून येत आहे। लातूर शहराजवळच्या शिऊर गावात अशाच घागरीच्या रांगा ग्रामपंचायतीसमोरच्या पाण्याच्या टाकीजवळ दिसून येतात। ग्रामपंचायतीमार्फत या पाण्याच्या टाकीमध्ये टँकरनं पाणी सोडलं जातं आणि त्यानंतर गावकरी तेच पाणी घेतात। मात्र एक घागर पाणी मिळवण्यासाठी गावकऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागतोय। यातून अनेक वाद आणि तंटेही होतात। बोर आणि विहिरी आटल्यानं पाण्याविना ग्रामस्थांचे हाल होत आहेत। परभणीमध्ये पाण्यासाठी विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागलाय। सुखदेव सुरजे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। सुखदेवचा पाणी भरताना पाय घसरून तो कॅनॉलमध्ये पडला। पाथरी तालुक्यामधल्या रेणाखळी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे। सुखदेव प्राथमिक शाळेमध्ये 5वीत शिकत होता। दरम्यान पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय। काल उशिरा त्याचा मृतदेह सापडला। कोल्हापूरमधल्या शिवाजी पुलाचं रखडलेलं काम तात्काळ पूर्ण व्हावं यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। पुलाच्या कामाड येणारी झाडं आणि ऐतिहासिक पाण्याची टाकी तात्काळ काढावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी आंदोलक महानगरपालिका अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक झाले। गोंधळामध्ये कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास विस्कळीत झालेली होती। रिक्षा आंदोलन स्थगित केलं नाही तर ते सुरूच असल्याचं स्पष्टीकरण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलंय। नाशिकमधल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। रिक्षा जाळणं हा मनसेचा कार्यक्रम नसून सरकार विरोधातला राग असल्याचं ते म्हणाले। यावेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडलं। बिल्डर लॉबीच्या भेटीनंतरच मुख्यमंत्री नरमले। बिल्डर्सना मुख्यमंत्र्यांचा अभय असल्यामुळेच अनधिकृत घरं अधिकृत करण्यात आली असा आरोप यावेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केला। राज ठाकरेंनी आपल्या आंदोलनाला स्थगिती दिलेली असली तरी त्यांच्या चिथावणीचं लोण कल्याणपर्यंत पोहोचल्याचं दिसतं। कल्याण आरटीओ जवळच्या सह्याद्री नगरमध्ये एक रिक्षा जाळण्यात आली। जितू निकम नावाच्या रिक्षा चालकाची रिक्षा मध्यरात्री अज्ञातांनी जाळली। या प्रकरणामुळे खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस आता पुढचा तपास करतात।
अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे विजय अग्रवाल विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे अब्दुल जब्बार यांचा 8 विरुद्ध 4 मतांनी पराभव केला. ही निवडणूक गाजली ती विरोधकांच्या फाटाफुटीनं. स्थायी समितीतले 16 पैकी 4 सदस्य अनुपस्थित आहेत आणि यामध्ये काँग्रेसचे 2 सदस्य ऐनवेळी अनुपस्थित राहिल्यानं पक्षामध्ये फूट पडल्याचं स्पष्ट झालंय. जेएनयूमधल्या देशविरोधी घोषणा देणाऱ्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं निषेध केलाय. देशविघातक शक्तींनी गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठांना आपल्या कारवायांचं केंद्र बनवलं. सरकारने त्याचा तपास करण्याची गरज राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं राजस्थानच्या नागौर इथल्या बैठकीत व्यक्त केली आहे. मालदाच्या घटनेचा संघाकडून निषेध करण्यात आला. अशा घटनांच्या माध्यमातून हिंसाचार पसरवून भीतीचं वातावरण निर्माण केलं जात असल्याचंही संघानं म्हटलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश बदलण्याची शक्यता आहे. नवा गणवेश कसा असेल याचं रेखाचित्र झी मीडियाच्या हाती लागलंय. याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी सूत्रांच्या माहितीनुसार हा गणवेश निश्चित झालाय. यामध्ये खाकी हाफ पॅन्टऐवजी निळी किंवा काळी फुल पॅन्ट आणि पांढऱ्या शर्टऐवजी पांढरा टी शर्ट असा मोठा बदल होऊ शकतो. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळालाय. सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाउद्दीन यानं त्याची मुंबई हायकोर्टातली याचिका मागे घेतली. याची चौकशी करावी अशी याचिका माजी IPS अधिकारी हर्ष मंडेर यांनी केली होती आणि ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली. वायुसेनेतल्या पहिल्या महिला फायटर पायलटनं कमीत कमी 4 वर्ष मातृत्व न स्वीकारण्याचा सल्ला भारतीय वायुसेनेनं दिलाय. भावना कांत, मोहना सिंह आणि अवनीत चतुर्वेदी या 3 प्रशिक्षणार्थींना महिलांना जून महिन्यामध्ये फायटर पायलट म्हणून सहभागी करून घेण्यात येईल. मात्र मातृत्वाबाबतचा हा नियम बंधनकारक नसल्याचं वायुसेनेतर्फे सांगण्यात आलंय. त्यांच्या प्रशिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून या प्रशिक्षणार्थींना मातृत्व टाळण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती वायुसेनेचे व्हाईस एअर चीफ मार्शल BS धानोआ यांनी दिली आहे. सत्यमेव जयते हा शब्द वापरल्याबद्दल अभिनेता आमिर खान आणि संबंधित चॅनलनं उत्तर द्यावं असं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय. या कार्यक्रमाच्या शीर्षकातला सत्यमेव जयते या शब्दाच्या वापरावर कोर्टानं आक्षेप घेतलाय. सत्यमेव जयतेच्या वापराला विरोध करणारी याचिका मनोरंजन राय नावाच्या व्यक्तीनं दाखल केली होती. यावर महाधिवक्त्यांमार्फत केंद्र सरकारनं आपलं म्हणणं मांडावं असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेले आहेत. विशेष म्हणजे आमिर खानच्या सत्यमेव जयते या शीर्षकाला केंद्र सरकारनं क्लीन चिट दिली आहे. मुंबईतल्या रस्त्यांच्या बाजूला असणाऱ्या भिंती या नेहमी राजकीय पक्षांच्या किंवा कंपन्यांच्या जाहिरातीमुळे विद्रूप झालेल्या दिसतात. परंतु या भिंती स्वच्छ आणि सुंदर दिसू शकतात हे सिद्ध केलंय BMCच्या सहकार्यानं फाईन आर्टच्या विद्यार्थ्यांनी. दक्षिण मुंबईमध्ये रस्त्यांच्या बाजूला असणाऱ्या भिंतींवर आकर्षक अशी चित्र रंगवली जात आहेत. महाडकरांचं आराध्य दैवत असलेल्या वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाची सांगता शुक्रवारी रात्री झाली. वीरेश्वर महाराजांची बहीण ग्रामदेवी जाकामातेची पालखी वाजत गाजत भक्तांच्या गाठीभेटी घेत निघाली. 60 ते 70 फूट उंच बांबूची सासणकाठी खांद्यावर घेत तोल नृत्य करीत हजारो भक्त पालखी वीरेश्वर मंदिरात नेतात. रात्री वीरेश्वरांची महापूजा झाली. यावेळी गाभाऱ्यात रंगीत तांदळाची रांगोळी काढली जाते. गुहागर समुद्र किनाऱ्यावर कासवाच्या 209 पिल्लांना जीवनदान देण्यात वनविभागाला यश आलंय. वनविभागाला गुहागर समुद्रकिनारी 680 अंडी सापडली होती. ही अंडी संरक्षित करून ठेवण्यात आली. ऑलिव्ह रेडली जातीच्या जगात दुर्मिळ झालेल्या कासवांची पिल्लं संरक्षित केलेल्या घरट्यांमधून बाहेर येतात. ऑलिव्ह रेडली जातीची मोठ्या आकाराची कासवं खास अंडी घालण्यासाठी सुरक्षित किनारे शोधत कोकणच्या किनाऱ्यावर येतात. याच दुर्मिळ कासवांना संरक्षण देण्यासाठी वनविभाग आणि गुहागरच्या स्थानिकांनी कंबर कसली आहे. एड्सग्रस्तांसोबत भेदभाव करू नका, त्यांना आपलं समजा असं मत डॉक्टर रघुनाथ वाडेकर यांनी व्यक्त केलंय. पुण्यामध्ये एड्स, गुटखा, कुपोषण, लोकसंख्या वाढ यांच्या विरुद्ध लढणारा जनजागरण मंच यांच्या सेवा प्रबोधिनीच्या वतीनं डॉक्टर द.वी. निकम स्मृती पुरस्कारावेळी बोलत होते. एड्स विरोधी काम करणारे डॉक्टर रघुनाथ वाडेकर यांनाच हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. यावेळी विजय बाविस्कर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.